कृष्णा हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण
रंग रंगी रे श्री रंगे रंग रंगी रे श्री रंगे काय भुललाशी पतंगे भुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे ओ शरीर जायाचे ठेवणे भरशी अभिलाष झने अभिलाष झने हे तुझा हा परिवार हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे माऊली हे शरीर जायाचे ठेवणे हरीशी अभिलाष झने अभिलाष झने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा धरशी अभिलाष झने धरशी अभिलाष झने हे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे
अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने
की, शंकर स्वामी महाराज की। बोलो रे भाई। टाळी वाजवायची। रंगे रंगी रे श्रीरंगे, रंगे रंगी रे श्रीरंगे, काय फुलला शिपतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने। नो हे तुझा हा परिवार, नो हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने। अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका मने विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने। विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका। रंगे रंगी रे श्रीरंगे, काय भुलला पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरशाभिलाष जने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गुण उत्कृष्ट अभंग असून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात। जे संसाराच्या रंगामध्ये रंगून गेलेले जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांना उपदेश आहे, तुम्ही रंगूनच जा, पण संसाराच्या रंगात रंगण्यापेक्षा भगवंताच्या रंगामध्ये रंगून जा, अतिशय मोलाचा उपदेश करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र श्री संत शंकर स्वामी मंदिर देशवडे नगरीमध्ये
आज हा नैमित्तिक स्वरूपाचा कीर्तनाचा कार्यक्रम कैलासवासी सरस्वती महिपती दरेकर यांना आपल्यातून जवळ आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। दुःखद घटना आहे। या दुःखाला सावरणं अतिशय कठीण आहे, कारण वयस्कर माणूस गेला तर एवढं दुःख वाटत नाही, कारण पिकलेलं पाणी एक दिवस जाणारच आहे, कारण तो मूळ स्वभावच आहे। पण अतिशय जास्त वय नव्हतं, कमी वयामध्ये भगवंताच्या घरी त्यांना जावं लागलं। पण तरी सुद्धा जाणं हे मृत्यू लोकांचा नियम आहे, पण ते गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात जे काही चांगलं कर्म करता येईल त्यांच्या परिवाराकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा। आणि त्यांचे सुपुत्र असतील, त्यांचे पती असतील, त्यांचा सर्व परिवार असेल, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य गोड नियोजन केलेलं आहे। आणि आपल्याला निवेदनाकरता जे व्यक्तिमत्व लाभलं, माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, या परिसरामध्ये गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, सगळ्या जिल्ह्यातले गायक, सगळ्या जिल्ह्यातले कीर्तनकार या जिल्ह्यामध्ये ज्यांनी आणले, आमचे आदरणीय मृदंग मार्तंड, आपल्या हाताने महाराष्ट्राला, भारत देशाला ज्यांनी वेड लावलं, अतिशय सरळ आणि साधा स्वभाव, माझे जीवलग मित्र आमचे आदरणीय अनिल महाराज टेकुडे, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा। कारण अनिल महाराजांचं नियोजन असलं, पहिली गोष्ट सिस्टीम नंबर 1, आणि सगळे कार्यक्रम फेल जाते ते तिथून, म्हणून अनिल महाराज म्हणलं सगळा यावर नील, म्हणून नाव अनिल। पहिली गोष्ट सिस्टीम नंबर 1, नंबर 2 गायक चांगले, आणि नंबर 3 कीर्तनकार धोरणा, म्हणजे तिन्ही गोष्टी जिथं जुळून येत्या त्याला अनिल महाराज म्हणते। एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा। आणि म्हणून अनिल महाराजांना मी मनापासून दंडवत करतो। आणि दुसरे आमचे मृदंग सम्राट, माझे जीवलग मित्र आमचे आदरणीय रुपेश दादा नाईकवाडिक, एकदा जोरदार त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा। आणि संगीत विशारद, संगीत अलंकार महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे आदरणीय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, परमार्थ रुबाबात कसा असावा ते आमचे आदरणीय किशोरजी महाराज शेळके गुरुजी, एकदा जोरदार त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा। आणि या परिसराचे नाही, महाराष्ट्राचे नाही, भारताचे लाडके लोकप्रिय गायक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आमचे आदरणीय कैलास महाराजांचं नाव प्रत्येकाच्या मुखात आहे। मग म्हातारा माणूस असू द्या, लहान लेकरू असू द्या, नाही तर तरुण वर्ग असू द्या, प्रत्येकाच्या मुखामध्ये एक मुखाने जर गायक म्हणलं की नाव कोणाचं येत असेल ते आमचे कैलास महाराज पवार। एकदा जोरदार त्यांचे टाळी वाजवून स्वागत करू। एकूण आदरणीय ज्यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडले, आज जरी विद्यार्थी घडत असले तर हे 50 वर्षाच्या नंतरचे भविष्य, एकदा जोरदार टाळी वाजवा। आमचे आदरणीय राम महाराज पवार का पवार सांदीपानी गुरुकुल, एकदा जोरदार त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा। आणि पेटी मास्तर तर आपल्या जवळचीच नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, जवळ अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे महाराज, त्याला सुद्धा मनापासून दंडवत। एकूण आमचे आदरणीय वारकरी रत्न वैष्णव टाळकरी गुळे माऊली, त्यांना बी दंडवत। आणि आमच्या गायकावर, वादकावर, कीर्तनकारावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व संतोष माऊली, आणि एकूण आमचे आज मागून आले काशीद माऊली, जय हो विठ्ठला। एवढाले वादक चांगले भेटले, माझं परम पुण्य, एवढे चांगले गायक भेटले, पेटी मास्तर चांगले, मग कीर्तन शूट का करू नाही द्यायचं, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा परवानगी, एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता बेस्ट। माऊली महाराज एसडी आहे ना, वा, तुम्हाला बी दंडवत। सिस्टीम वाले नंबर 1 माऊली, तुम्हाला बी दंडवत। 2 शोभदारा करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा। सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो। विनेकरी राग राग बघू नका, तुमचं बी नाव घेतो। विनेकरी कोण्या गावचे, इथलेच आहेत का? हा, विनेकरी तुम्हाला सुद्धा मनापासून दंडवत। विठ्ठला। आणि तसं या गावाचा जर विचार केला अनिल महाराज, हे गाव मध्ये परमार्थाला अतिशय पोषक आहे, कारण मला वाटतं आत्ता इथं 14 दिवसाचा सप्ताह झाला। आमचे आदरणीय काळेवाडीकर मंडळी, त्यांना सुद्धा मी मनापासून दंडवत करतो।
या भागामध्ये येण्याचा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा योग आला आणि ते बी सप्त्यात नाही आला, पुण्यस्मरणालाच आला. विठ्ठला हे बघा, जाणत आहे अपरिहार्य आहे, कारण या लोकांचं नाव मृत्यूलोक आहे. जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत इथला प्रवास आपल्याला करता येतो. आणि एकदा शरीरातलं आयुष्य गेलं, तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणले, चोखोबाराय म्हणले, माणूस गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, मृत्यू लोकातला प्रवास त्याला सोडावा लागतोच. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, चोपदार जर कैलास नवीनच दिसला. हे म्हातारपणात जर इतका अंग हालितोय माणूस, आपल्याला आवड बरं का माणूस. असं वाटतं आपल्याला ते 2000 त्याला देऊन टाका, पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही. नंबर 1 नाचू कीर्तनाचे रंगी. विठ्ठला आयुष्याची माळ तुटली, शरीरात आयुष्य गेलं की मग शरीर कामाचं नाही. प्राण गेली या शरीरा, प्राण गेली या शरीरा, या शरीरा, प्राण गेली या शरीरा. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, प्राण गेली या शरीरा, प्राण गेली या शरीरा, काय करील शरीर. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत शरीराला किंमत आहे. फुलातला जर सुगंध गेला फुलाला किंमत राहत नाही. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला टरपालाला किंमत राहत नाही. आणि शरीरातलं आयुष्य गेलं याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत, भैमुगाच्या शेंगातला दाना गेला टरपालाचा मुक्काम चुलीत, आणि शरीरातलं आयुष्य गेलं याचा मुक्काम मसन वाट्यात. लक्ष याला ठावा स्मशानी झाला प्रेत रूप शरीराचा भाव, शरीराची एक दिवस माती मारा. शरीराची होय जोपर्यंत सुगंध आहे अनिल भाऊ तोपर्यंत फुले. आपल्याला बी किंमत कुठपर्यंत, याच्यात आयुष्य तोपर्यंत. माणूस मेल्यावर घरात किती तास ठुतेत, काय दुखायलंय का? माणूस मेला घरात किती तास बोला? 2 तास. लय पाहुणा लांबून यायचा असन पैशावाला तर मग 3 तास. आणि आमदार खासदार यायचे असतील तर लई झालं 4 तास. 4 तास संपले. घरातलेच लोक म्हणते यायला आता घरात ठेवू, काय म्हणते गोत म्हणती याचा भूमी झाला भार, काळा काळा म्हणती याचा भूमी झाला भार, काळा काळा म्हणती याचा भूमी झाला भार, काळा काळा म्हणती याचा भूमी झाला भार. स्वजना गोत्रज
गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेर गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेर शरीराची होय माती हे शरीराची होय माती शरीराची होय माती हा शरीराची होय माती कोणी येती सांगती कोणी येती सांगती रामाच्या शरीराची होय माती शरीराची होय माती होय होय माती होय माती वारे वा, टाळी वाजवा एकदा. शरीराची होय माती कोणी सगळं नाही एक दिवस त्याचा शेवट ठरलेला आहे जसं फुलामधला सुगंध गेला ना फुल कोणतं याला किंमत नाही सुगंध गेला त्याला किंमत नाही फुल मोगऱ्याचा असू द्या फुल गुलाबाचा असू द्या फुल कोणतंही असू द्या त्याच्यात बी काही फुलं असे येतं कनिष्ठ फुलं येतं काही मध्यम फुलं येतं आणि काही उत्तम फुलं येतं परिमळ गेलिया वच फुल गेली परिमळ गेलिया वच फुल गेली आईच्या सेवटी वारे वा आईच्या सेवटी देवताईचा परिमळ गेलिया होता फुला देती परिमळ गेलिया होता फुला देती आयुच्या सेवती देह कैचा आयुच्या सेवती देह कैचा देह कैचा देह कैचा परिमळ गेलिया वस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसरा टाळी वाजवा पेटी मस्त नावच बाळासाहेब रिदम मध्ये नाव आहे कनिष्ठ फुल जे प्रेतावर जात ना प्रेतावर मड्यावर जात ते कनिष्ठ फुल आहे जे स्त्रीच्या डोक्यावर जात ते मध्यम फुले आणि जे देवाच्या चरणावर जात उत्तमात उत्तम फुले हे शरीर म्हणजे फुल आहे आणि याच्यातला सुगंध म्हणजे आयुष्य सरकत का नाही आयुष्य थांबलंय का सरकायले बोला थोडं हातामध्ये मुठीमध्ये जर वाळू धरली मूठ दाबून घेतली वाळू एक एक कण निष्ठती का जागेवर थांबती आयुष्य बी थांबत नाही चाललं आयुष्य जात आहे जगात आहे आयुष्य जात आहे पहा काळ जमजमा सोयीताचा नखरमा रहा श्री हरीच्या सरकायला आयुष्य अनमोल तेरा जीवन वो बिगवा रहा है अनमोल तेरा जीवन वो बिगवा रहा है सपनों की नींद में भी सपनों की नींद में भी पल में जा रहा है अनमोल तेरा जीवन वो बिगवा रहा है शिवाय कीर्तन करायला शोभाच नाही महाराज
शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं. गाडीत बसलेल्या माणसाला कळलंच नाही पाहिजे गिअर किती आहे. आता काही गिअर टाकतात का धसकट उपटी तेच मिळालं, त्याच्यात रस राहत नाही. कीर्तनकाराची शोभा म्हणजे मृदंग, कीर्तनकाराची शोभा म्हणजे गायक, आणि कीर्तनकाराची शोभा म्हणजे पुढे बसणाऱ्याची तोंड. फ्रेश असले ना टाइम कवाचा तो मिळ लागत नाही. काल एक जण माझ्या पुढे बसलं, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं अनिल भाऊ मग हा भंगच विसरला. कोणता गाव म्हणलं तोंड काऊन तसं केलंय, म्हणलं उपाशी, म्हणलं सोडून दी पण फ्रेश बस. कीर्तनाला बसताना प्रसन्न मुद्रा पाहिजे तर पुढे बसायचं, नाही तर आपलं काळं पांढरं तिकडे करायचं, इकडे यायचं नाही. तुमच्या अजून राहतं का इथं, तुम्ही नाही आले दुसरी पण प्रसन्न मुद्रा. कारण भक्त कोणाचे आपण, ही माळ कोणाच्या नावाची घातली आपण बोला ना. मग पांडुरंगाच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे. बायकोच्या अंगावर जर फाटकी साडी असली इज्जत कोणाची जाती, गावाची कोणाची. बायकोच्या अंगावर फाटकी साडी इज्जत नवऱ्याची. बायको नाराज अपमान नवऱ्याचा, भक्त नाराज अपमान देवाचा. प्रसन्न परमार्थ करून पदरात काय पडलं असं कोणी जर विचारलं त्याचं सरळ उत्तर सांगायचं प्रसन्नता. विठ्ठला आता या तिन्ही गोष्टी इथं जुळून आल्या. वादक नंबर 1 लाभलेत, गायक नंबर 1 लाभलेत, पुढे बसणारे सरे प्रसन्न लाभलेत. शिष्टी मोले तर काय कौतुक करावं तितकं थोडंच. एकदा डबल टाळी वाजली तरी काही अडचण नाही. टाळी वाजली म्हणजे माणूस खुसरातून बटणं पुढे सरकत येत, मोकळ्या मनाने होऊन जाते. सगळं जुळून आलंय वातावरण. लावणी मृदंग आणि मग शेव ब्रह्मरस. प्रत्येकाचा शेवटचा दिवस कोणता आहे आपल्याला माहित नाही. आहे ते जीवन आनंदात जगून घ्या. कधी माणूस मरण शाश्वती नाही. असे रोग आलेत 2 मिनिटात माणसं चालली. मी आता इथून घरी जाईन भरोसा आहे का नाही. क्षणभंगूर नाही बरवचा, वारे सावध तोडा माया, वारे सावध तोडा माया. विचार तोडाय काही नसले मन गळा पडेल पासा, काही नसले मन गळा पडेल पासा. हे पुढे विचार तोडाय बोल सागा राम राम स्मरानी. विचार तोडाय बोल सागा राम राम एक क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. ज्ञानोबा म्हणले माशीला पंख पाकडायला जेवढा टाइम लागतो तितका सुद्धा शरीर सुटायला टाइम लागत नाही. माशी पाक पाखडे तो हे शरीर. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ दे नहीं वो किसी का, साथ दे नहीं वो किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. आई बोल भरोसा इस जिंदगी का, इस जिंदगी का, इस जिंदगी का. टाळी वाजवा. क्या भरोसा आहे कधी शरीर जाईल, कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा. आता हे बघा ना, भक्त भक्तच गेले महाराज. हे अटॅक तर असा आलाय महाराज, कोणला येईल भरोसाच नाही. फक्त आहे ते जीवन आनंदात जगून घ्या. कोणाशी वैर करू नका, कोणाशी भांडण करू नका. कारण हे जीवन आहे कधी पडल पडोनी जाईन कलेवर. भवभ्रमाचा आकार. मरण येण्याच्या अगोदर आपली तयारी करून ठेवा. दिवा इजल्यावर तेल टाकावा, इजण्याच्या आत टाकावा. इजण्याच्या चोर निघून गेल्यावर सावध व्हावा, का येण्याच्या अगोदर. कोण दिवसी यमये ही चालू ना, कोण दिवसी प्राण घेती जगून, कोण दिवसी स्मशानी राहण,
दिवा इजला तेल टाकलं व्यर्थ गेलं, शिजल्यावर जाळ घातला व्यर्थ गेलं, चोर निघून गेल्यावर सावध झाला व्यर्थ गेलं, महापूर आल्यावर सावध झाला व्यर्थ गेलं, म्हातारपण आल्यावर परमार्थाचा उल्हास आला व्यर्थ गेलं. तारुण्य तरणा भाग्यवंत नटे शिजल्यावर कधी जाळ घालायचं नाही. जर शिजल्यावर जाळ घातला तुकोबाराय म्हणले करपते. शिजल्यावर जाळ वाया जायाचे ते मूळ जीवन आहे. जोपर्यंत तारुण्याचा अंगात कश आहे तोपर्यंत परमार्थ करा. हे म्हातारपणातली जी अवस्था आहे ना खूप विचित्र आहे. नामदेवरायचा गाथा उघडा. नामदेवराय म्हणले म्हातारपणामध्ये काय काय भोगावं लागतंय. आयुष्य भरली साठी हाती येईल काठी, आयुष्य भरली साठी हाती येईल काठी. आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी, आयुष्य भरली साठी हाती येईल काठी. मग चालवे ना भाकर रोटी ना कहाणवटी लागली. सावधान 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 क्या बात. माणसं कीर्तन रोज ऐकायले पण सुधारायचा पता नाही. किती कीर्तन ऐकू ऐकू लोक असे बधीर व्हायची वेळ आली. काय काय ऐकू ऐकू ऐकायला ना इतके ऐकले कुठं बी हजर आहेतच. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले. बोला मोठ्याने बोला. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले. कोणी कीर्तन करायले. काल एक जणांनी उलटाही ना धरलाय असं. कीर्तनकार वाढले, कीर्तन वाढले, कीर्तनकाराचे बसा सगळं वाढ. किशोर लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. तितक्या पुरतं लोक कीर्तन ऐकत आणि अंग झटकेलं. जशाला शहाण्या माणसाला एक शब्द लय झाला. शहाण्या माणसाला एक कीर्तन सुधारायला लय झालं. किती वर्ष श्रद्धाचे कीर्तन ऐकले असते ना. कधी विचार केला आज हे गेले उद्या आपल्याला सुद्धा कीर्तन झालं सुधारायचा पता नाही. माणसाला जर दूध पोळालं तर माणूस ताक सुद्धा बोला फुकून पितो. मग आता इतके लोक गेले. किती गेले आतापर्यंत. आजाम्याला पंजाम्याला आजाम्याला पंजाम्याला पंचमेला पंचमेला पंचमेला. मसला गेला मसला गेला. अरे देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला तोही तैसा झाला तोही तैसा झाला. उठा 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 जागा 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 उठा जागा पाणी भयाले मोठे उठा जागा पाणी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. अरे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे ठाव नाही कोठे. उठा 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 जागा पाठी भय आले मोठे. उठा 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 जागा पाठी भय आले मोठे. उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. पाठी भय आले मोठे. भयाले मोठे. पाठी भयाले मोठे. भयाले मोठे. आता बघायचं काम नाही महाराज. चांगले माणसं असले का टाइम कवाशी जातो मेळ लागत नाही. काही काही ठिकाणचे कीर्तन माणसाला घेऊच वाटत नाही. आणि काही काही ठिकाणी माणसं तारखी मागून घेतात. वातावरण असलं का जर्शीचं दूध सुद्धा चांगल्या भावात जातं.
नाही मेळ लागला त्याला वातावरण लागत कीर्तनाला गायक चांगले पाहिजे प्रमाण जिथली तिथं येणारे पाहिजे नाही तर आपण एक म्हणावं त्याने दुसरं म्हणावं आपण म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत त्याने म्हणावं रंगणी रांगत गंगुला बोलत जमत नाही सगळं सूत्रबद्ध पाहिजे नियोजन चांगलं असलं का कीर्तन करायला होऊन यावं वाटतं पावर राहते कारण कीर्तनकाराचं बी त्याच्यात वजन राहतं चांगल्या ठिकाणी कीर्तन झालं माणसं सुतले ऐकायला असले आता काही काही ठिकाणी असे ऐकायला बसतात सगळा पसार लांबून देतात मेळ नाही मांडी घालायचा मेळ नाही कीर्तनकाराला इतका श्रोता तज्ञ पाहिजे दुधाला मांजर जशी ध्यान धरून असते तसे खालचे लोक तिवत पाहिजे तेव्हा गायकाची बी दाद येते वादकाला बी दाद द्यावं लागतं आणि एखादा गायकाने चांगलं प्रमाण म्हणलं क्या बात आहे म्हणलं पाहिजे थोडा उल्हास राहतो ना इतक्या लांबून हे प्रवास करून मंडळी आलेले असते कारण क्या बात आहे म्हणलं हात वर जातो का खाली येतो लोक म्हणते क्या बात आहे कधीच नाही क्या बात है याचा अर्थ हे देवाचे आभार आहे मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया तेरा शुक्रिया काय देवाने दिलं आनंद नाही कधी शरीर पडल भरोसा नाही जीवन आहे आयुष्य चाललंय आयुष्य जात आहे क्षणभंगूर नाही भरवसा महाराज म्हणले अरे देवाने शरीर दिलं कशामध्ये रंगण्याकरता दिलं संसारात नाही भगवंताच्या रंगामध्ये कारण तुकोबारायचं पूर्ण जीवन बघा भगवंताच्या नामात रंगलेलं जीवन आहे संसारी अवस्थेत नामच घेतलं साधक अवस्थेत नामच घेतलं आणि सिद्ध अवस्थेत नामच घेतलं तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण आता आमची मुलाखत घ्या तुम्ही महाराज तुम्ही कोण आम्ही सांगणार कीर्तन केसरी कोणता केसरी आणि त्याला वांग कळत नाही कीर्तन केसरी तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक कोणती पदवी मी नामाचा धारक आहे आपली कोणतीच पदवी घेतली नाही तुकोबारायचं जीवन पूर्ण नामामध्ये रंगलेलं जीवन संताची एक तळमळ असते महाराज तुमची आमची जी मरमर चालली स्वार्थ करताय आता मी इथं आलो कशा करता कोण म्हणलं पैसा करतो तुमची आमची मरमर आहे आपलं जे जीवन आहे हे सगळं स्वार्थाने भरलेलं आहे पण संतांचं जीवन निस्वार्थ प्रेम करणारी जात जगावर फक्त संताची लेकुराचे वाहे माऊलीचे कायम रस्ता चुकतो तो जीव आहे कधीच रस्ता चुकत नाही तो देव आहे चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे चुकलेल्या नीट मार्गावर आणतील ते संत आहे तळमळे कुत्र्याला गती कधी सहन होत माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत इंद्राला भक्ती केली सहन होत आणि साधूला अधोगती सहन होत बुडत आहे न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून संत म्हणले ज्या रंगामध्ये आम्ही रंगलो त्या रंगात तुम्ही रंगा तुकोबाराय तुम्ही कोणत्या रंगात रंगले रंगला या रंग रंगला या रंग
रंगात तू को बरं आहे रंगली. हा हा, लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात तुम्ही रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली त्याच्या रंगात तू रंग. म्हणले लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगली? परमात्म्याच्या. समुद्र मंथन झालं, रत्न किती निघाले? 14. कोणते कोणते? मंगलाष्टक म्हणतो. लक्ष्मी कौस्तुभ म्हणजे तरी चंद्रमा लक्ष्मी. पहिलं रत्न कोणतं निघलं? लक्ष्मी. आणि लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाली. लक्ष्मीच्या गळ्यामध्ये हार होता, माळ होती. आणि ती माळ, तो हार, ती वरमाला प्रत्येकाला वाटत होता आपल्या गळ्यात टाकावी. त्याच्यामुळे चांगली गोष्ट सगळ्यालाच अपेक्षा असते बरं, ती आपल्याकडे यावा. पण तिची अपेक्षा नसती आपण सगळीकडे जावा. विठ्ठला लक्ष्मीने वरमाला घेतली, प्रत्येकाचं निरीक्षण करू लागली. ते यादीमध्ये कोण कोण होतं माहितीये का? ब्रह्मदेव, इंद्रदेव, दुर्वास ऋषी, भगवान शंकर, भगवान महाविष्णू, एक एक होते महाराज लाईनीत बसलेली. आता लक्ष्मी माळ घालणार म्हणल्यावर सगळे असे ताईट होऊनच गेले होते. प्रत्येकाकडे बघायची लक्ष्मी, पण डावलायची महाराज. पहिलं लक्ष गेलं लक्ष्मीचं इंद्राकडे. कोणाकडे गेलं? इंद्राकडे बघितलं. इंद्र रूपवान होता, पराक्रमी होता, पण लक्ष्मी मध्ये हार घालायला योग्य नाही. मुलगी, खानदानी मुलगी कोणा संगमी लग्न करीत, तिला जसा वर पाहिजे तसंच पाहिजे. खानदानी मुलीच्या काही अटी येत, कोणाशी बी लग्न करीत नाही मुलगी. लक्ष्मीने हार घातला, इंद्राकडे बघितलं, सौंदर्यवान आहे, पराक्रमी आहे, पण अंगाला डाग लागलेला आहे. कोणता डाग? इंद्र पडिले भगा, चंद्र झाला काळा. आणि किती बी रूपवाने, किती बी सौंदर्यवाने, किती पराक्रमी, आचरण चांगलं नाही, मुलगी वरीत नाही. दिलं सोडून. इंद्राला सोडलं, लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. कैलास ब्रह्मदेव का सामान्य माणूस आहे? तुम्ही आम्ही सगळे मडके ज्याच्या कारखान्यात तयार झाले ते ब्रह्मदेव.
गुलाल हाडाचा बाप झाडाचा खंड घडवितो मडके गुलाल हाडाचा अखंड घडवितो मडके रे अखंड घडवितो मडके रे गुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडवितो मडके रे गुलाल हाडाचा बाप झाडाचा गुलाल हाडाचा बाप झाडाचा घडवितो मडके रे घडवितो मडके रे घडवितो मडके रे गुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडवितो मडके रे गुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडवितो मडके गुलाल हाडाचा बाप झाडाचा इथं एवढे माणसं आज बसले एकासारखा एक माणूस आहे का इथं माझ्यासारखा माणूस मंडपात आहे का बरं सरे सारखेच झाले असते ओळखायचे कशी कोणाच्या जमिनी कोणी नावच्या करून घेतले असते माणसं बघा प्रत्येक भिन्न भिन्न येतं एकासारखा एक बी माणूस नाही जरी लोक म्हणत असले त्याच्यासारखा ते दिसतो पण काहीतरी बदल हे कोणी केलंय ब्रह्मदेवानी एवढा पावरबाज ब्रह्मदेव पण तरी लक्ष्मी म्हणली नग का ब्रह्मदेव लय मोठा आहे पण याच्याकडून बी एक पाप घडलेलं आहे कोणतं वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेद नाही आईशे सांगितले वेद नाही आईशे ज्ञानोबर आहे म्हणली या कामाची निघाई ब्रह्मा कन्येशी धरूपाही दिलं सोडून इंद्राला सोडलं ब्रह्मदेवाला सोडलं दिसले दुर्वास ऋषी हा म्हणले हे तर ऋषी येतो वरमानाला घाला योग्य येतं पण लई तांबी स्वभावाची माणूस किती बी चांगला असला अनिल भाऊ स्वभाव तांबीचा असला लोक जवळ करीत नाही सरांग सोन्याचं तोंड डुकराचं इलाज नाही लोक जवळ करीत नाही हे लोकाला जसं तुम्ही प्रेम देता तसं लोकाला आपल्याला प्रेम देते ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहं विठ्ठला मला सांगा मिठाला मुंग्या लागतात का साखरेला कशामुळं गोड आहे ना मिठाला का नाही खारट स्वभाव गोड असला एखादी स्त्री दिसायला चांगली असली एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडतो नवल नाही सौंदर्य एखादा पुरुष दिसायला चांगला आहे एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडते नवल नाही सौंदर्य आहे पण तुमचं तोंड गोड असलं सगळं जग तुमच्या पदरात पडतं म्हणून म्हणले ना मिठू मिठू बोल थारू क्या बिगडे थारू क्या बिगडे मिठू 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 बोल थारू क्या बिगडे थारू क्या बिगडे संसार किसका घर नहीं कब निकलेगा मालूम नहीं मिठू मिठू बोल थारू क्या बिगड़े थारू क्या बिगड़े मिठू मिठू बोल क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े गोड बोला काय बिघडत लोक कोंबड्या जास्त पाळतात का पोपट बिझनेस म्हणून नाही बरं आवड म्हणून कोंबड्यामध्ये बिझनेस कुकुट पालन आदराने कोणता पाळते कशामुळं पोपट काय करतो फक्त गोड बोलतो मग जुना असला तरी बी आणि नवा असला तरी बी जावा आता ते 4G लावलं तर मिळ लागतो त्याला इलाज नाही गोड बोलतो म्हणून लोक प्रेम करतात इतकी पावर होती त्याची कोट्यावधी रुपयाची गाडी असती मालकाच्या छातीवर खेळते मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी कशामुळं फक्त गोड बोलण्याचा परिणाम तांबीच जो माणूस आहे त्याच्याजवळ लोक येत नाहीत दुर्वास ऋषी नग म्हणले तांबीश दिलं सोडून किती जण सोडले कोण कोण शांतीराम
अंशीराम किती सोडले? इंद्र सोडला, पुन्हा ब्रह्मदेव सोडले, पुन्हा ऋषी सोडले. आता दिसले कोण? भगवान शंकर. हा म्हणले हे लय नंबर 1 आहेत, लयच भोळ दैवती शिव भोळा. पण लयच भोळे आहेत, पण याचे दोस्त लय खराब आहेत. नग म्हणले भूते येताळे. मग नजर गेली भगवान महाविष्णूकडे. रूप बघितलं सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. वा कैलास भाऊ. सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काळी कुंडले मकराकार, मकराकार. रूप सावळे काने कुंडले मकराकार. कॅशिट टाकल्यासारखंच भजन वाजले मला. आवाज लागत तुम्हाला. कायला गळा आहे कायला नरड. नरड वेगळं गळा वेगळा. अनिल भाऊ आमच्या इकडे भजने नाव सांगत नाही. त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात आणि नाही म्हणल्यावर 4000 रुपये देतात. तुम्ही फक्त अंदाज काढा ते गळा असन का नरड असन. साधना करावं लागते महाराज. हे का सोपा धंदा आहे होय? लोकांना वाटतं त्याला काय ह पाण्यामध्ये मासा आणि जावा त्याच्या वंश. जराशी चाल म्हणताना जर थोडं वर जायचा आवाज राहिला ना खालच्या लोक मध्ये इतकं इतकं. ज्याचं जळत त्याला कळत. इतकं तितकं नाही. सोपं नाही. साधना आहे ती. संगीत है शक्ति हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम. ही पावर आहे महाराज भजनात. तुमच्या डोक्याला किती बी ताण असू द्या. असे गायक ना असे वादक असले ना 2 तास तुम्ही मंत्रमुग्ध होतात. पावरच राहते. लय चिडचिड वाजण्यापेक्षा गुपकीत चाटीत वजन पाहिजे. काय काय निसता फरफटांग फरफटांग फरफटांग. त्याच्यात रस नाही राहिला मला. हे असं गोड पाहिजे. गातो आवडीने गोड तुझे नाम तुझी माझा राम तुझी घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने. किती बी ताना असो डोक्याला भजन. नाम तुझे घेता देवा होय समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. चला आपण बाजूला कुठून गेलो? रूप साबळे सुकुमार राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा
काहीतरी वेगळं पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा ही चालतं प्रत्येकाच्या पाठ झाली, पण हे जरा काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. वेगळे माणसं आले तर वेगळं ऐकायला मिळतं. विठ्ठला काय रूप आहे भगवंताचं. लक्ष्मीनं बघितलं, नीट गेली माळ घालायला तयार. माळ घेतली, पण लक्ष्मी माळ घालायला तयार वरमाला, पण देव तयार नाहीत ना. जी व्यक्ती आपल्याला आवडती त्या व्यक्तीला आपण आवडत नाही. कुठे येते आता यायला ती आवडू लागली कोणला यायला तिला हे आवडाना गेली. इंद्र तयार, ब्रह्मदेव तयार, सगळे तयार, पण ती नाही तयार. आणि इथं आता ये लक्ष्मीला हे आवडायले पण यायला असंच चाललंय. परमात्म्याने मागं तोंड केलं. लक्ष्मी जवळ आली. भगवान म्हणले तुला माझ्यापाशी किंमत नाही. ती म्हणली पायाची सेवा करते, पायापाशी तरी जागा द्या. देव म्हणले हा पायापाशी राहत असेल तर आहे. ती पाय धुवावायची या दैवा पात्र झाली. अवमान सांडून पांडवा सर्वस्व करून सेवा. ती लक्ष्मी भगवंताच्या पायाची सेवा करीत राहिली. म्हणजे भगवंतामध्ये लक्ष्मी जशी रंगली त्या रंगात तुम्ही रंगा. रंगे रंगी रे श्रीरंगे. म्हणले महाराज आम्ही भुललो पतंगाप्रमाणे. मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी. तुम्ही भुलू नका. तुम्ही जर भुलले ना हे शरीर कधी पडल शाश्वती नाही. शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया ते जायाचे जाणारे. मग जाण्याच्या अगोदर भगवंताच्या रंगात तुम्ही रंगून जा. रंगे रंगी रे श्रीरंगे. आणि नाही रंगले पतंगासारखे जर तुम्ही बोलले तर मग शरीर जायाचे धरीशी अभिलाष जने. ज्यांच्या विश्वासावर आपण बसलो नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. जो आपला खरा सोयरा आहे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विटू धरा
त्या सोयऱ्याचं तुम्ही शेवटला भजन करा. विठोबा रखुमाई हर 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्व हातवारी करा सर्व. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय वारे वा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले